EPFO पेन्शन वाढ 2025, किमान पेन्शन 3,000 रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता. तर पाहूया किती पेन्शन वाढणार आहे. तर अलीकडेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने त्यांच्या धोरणात्मक सुधारणांची घोषणा केली आहे, ज्यामुळे सदस्यांसाठी चांगले पेन्शन लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. निवृत्तीवेतनधारक आणि कामगार संघटनांच्या दशकापासूनच्या मागण्यांनुसार निवृत्तीवेतनधारकांसाठी एक चांगले निवृत्ती आयुष्य सुरक्षित करण्यासाठी हे उपाय केले जात आहेत. किमान पेन्शन वाढ. तर पाहूया, निवृत्तीवेतनधारकांच्या सततच्या विनंत्या आणि अनेक समित्यांच्या शिफारशी लक्षात घेता EPFO किमान पेन्शन रकमेत सुधारणा करण्याची तयारी करत आहे. असे म्हटले जात होते की 2014 मध्ये कल्पित केलेली किमान पेन्शन दरमहा 1,000 रुपये आहे, जी महागाई दरामुळे गरजा पूर्ण करत नाही. किमान पेन्शन दरमहा 3,000 पर्यंत वाढवण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे 6 दशलक्षहून अधिक EPFO पेन्शनधारकांना फायदा होईल. ही नवीन योजना एप्रिल 2025 पासून लागू होण्याची अपेक्षा आहे, परंतु केंद्रीय विश्वस्त मंडळ आणि कामगार मंत्रालयाच्या नियमित मंजुरीच्या अधीन आहे. तर उच्च पेन्शन अर्जाची प्रक्रिया काय आहे ते पाहूया. तर नोव्हेंबर 2022 मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करून EPFO उच्च पेन्शन अर्जावर प्रक्रिया करत आहे. आतापर्यंत 28 जानेवारी 2025 पासून त्यांनी 21,885 पेन्शन पेमेंट ऑर्डर PPO जारी केले आहेत आणि उच्च पेन्शन लाभ सुलभ करण्यासाठी 1.65 लाख सदस्यांकडून अतिरिक्त योगदानाची विनंती केली आहे. एकूण 17.48 लाख अर्ज विचारार्थ सादर करण्यात आले होते. आता अतिरिक्त पेन्शन वाढीच्या शिफारसी काय आहेत. तर कामगार संघटना आणि पेन्शनधारक संघटनांनी किमान पेन्शनमध्ये दरमहा 7,500 पर्यंत वाढ करण्याची मागणी सातत्याने केली आहे. तर कामगार विषयक संसदीय स्थायी समितीने भाजप खासदार बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली ही शिफारस केली आहे, जी 2014 पासून वाढत्या राहणीमानाच्या खर्चामुळे किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी करते. आता आव्हाने आणि विचार पाहूया. जरी या सुचविलेल्या वाढीमुळे निवृत्तांना चांगली आर्थिक मदत मिळावी असा प्रयत्न केला जात असला तरी त्या आव्हाने देखील निर्माण करतात. EPFO साठी आर्थिक परिणाम महत्त्वपूर्ण आहेत आणि निधी कुठून उभारता येईल किंवा योगदानाचे समायोजन कसे करता येईल याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. दरम्यान पेन्शन लाभांमध्ये वाढ केल्याने पेन्शन फंडाच्या शाश्वततेवर नकारात्मक परिणाम होऊ नये, जो धोरणकर्त्या निष्कर्ष पाहूया. तर EPFOने अलीकडच्या काळात घेतलेले उपक्रम पेन्शनधारकांचे आर्थिक कल्याण सुधारण्यासाठी निर्देशित केले पाहिजेत. प्रस्तावित किमान पेन्शनमध्ये वाढ करणे आणि उच्च पेन्शन अर्जावर प्रक्रिया करणे हे निवृत्त व्यक्तींच्या गतिमान गरजा पूर्ण करण्यासाठी संबंधित पावले आहेत. तथापि अशा बदलांची अंमलबजावणी करण्यासाठी पेन्शन लाभांच्या तरतुदीत पुरेशी सुनिश्चित करण्यासाठी आणि पेन्शन निधीच्या दीर्घकालीन व्यवहार्यतेसाठी सखोल विचारविनिमय आवश्यक आहे.